या मैदानाकडे घेऊन येण्यात त्यांचं फार महत्त्वाचं योगदान या ठिकाणी पाहायला मिळतंय ते म्हणजेच हरीश राऊत आणि मोईन करेल आणि दुबई फॅन क्लब यांनी ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण सामना आहे आणि या सामन्यामध्ये जो विजय होईल तो बक्षीसपात्र ठरणार आहे, क्वालिफायर ठरणार आहे। त्यामुळे नक्कीच या सामन्याकडे दोन्ही संघांच्या पाठीराख्यांचं लक्ष या सामन्याकडे नक्कीच राहणार आहे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतोय, कारण ही स्पर्धा मानाची आहे, ही स्पर्धा या अभिमानाची आहे। त्यामुळे नक्कीच आपल्याला या स्पर्धेमध्ये कोण यशस्वी होते ते येणारा काळ नक्कीच सांगणार आहे, परंतु यासाठी आपल्याला या ठिकाणी नक्कीच या दर्जेदार कबड्डीचा आनंद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे, अनुभवाला पाहायला मिळणार आहे। खास करून आपल्या या आरावी आणि खारगावच्या या सर्व मंडळीला, या सर्व प्रेक्षक वर्गाला नक्कीच एक पर्वणी या ठिकाणी पाहायला मिळते। गेली अनेक वर्षानंतर आज या स्पर्धेचं आयोजन हरीश राऊत आणि मोईन करेलकर यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी आज सुंदर खरं सांगतोय चैनला पूर्णपणे धक्का दिलाय आणि पहिल्या चढाईमध्ये या ठिकाणी हनुमान उडी करत 2 गुण प्राप्त केले। इतकं सुंदर पददालित्य या ठिकाणी पाहायला मिळते। सामना खरोखरच पाहण्याजोगा होईल, कारण दोन्ही संघ तितकेच दिग्गज आहेत, दोन्ही संघांकडून चांगला खेळ या ठिकाणी अपेक्षित आहे आणि तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। या ठिकाणी सौरभ चढाईसाठी पाहायला मिळते, 2 धक्क्यानंतर सावरतोय का ते पाहायचं आहे। पहिल्या चढाईमध्ये श्रवण साठेनं नक्कीच आपले इरादे स्पष्ट केले, ते अतिशय जबरदस्त फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय तो श्रवण साठे आणि या ठिकाणी त्याला प्रत्युत्तर सौरभ साठेच्या माध्यमातून। साबिर भाई आपण पुढे यायचंय की आपल्या खेळावर खुश होत आपल्या मित्रांनी या ठिकाणी आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक दिलंय, ते आपण या ठिकाणी स्वीकारायचंय। हार्दिक अभिनंदन की नक्कीच आपल्या या खेळावर बेहद खुश झालेत आपले मित्र आणि खरोखर सांगतो की आपल्या या शेकाडी विभागामध्ये आणि इकडे कबड्डी नक्कीच अजूनही चांगल्या खेळ लाईनमनसाठी प्लीज साहिल आरावी आपले लाईनमन पाठवायचे। आयोजक मंडळाला विनंती करतो, लाईनमन कुठेच नाहीये। मी बोलतो आज एक सुंदर चढाई या ठिकाणी साकारताना पाहायला रुद्रवर आक्रमण होतं आणि या रुद्रवर बात करण्याचा या ठिकाणी अपील केलं। 1 गुण प्राप्त नक्कीच प्राप्त होईल तर विठ्ठलाळीला आणि चढाईसाठी डू वाय डायसाठी पाचारण केलंय अक्षय पवार यांना। एक चांगली लढत या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला अपेक्षित असणार आहे, एक चांगला खेळ या ठिकाणी अपेक्षित असणार आहे। बोनस ऑन आहे आणि या ठिकाणी ॲडव्हान्स टॅकल करणं खरोखरच किती महागात पडते ते येणारा काळ सांगेल, परंतु या ठिकाणी एक सुरुवातीच्या काळामध्ये एक चांगली लढत आणि चांगली आघाडी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी। पाण्याची व्यवस्था करा मैदानामध्ये, विनंती आहे आयोजकांना की वारंवार आपल्याला सूचना केल्या जात आहेत। एक सुंदर अशी चढाई या ठिकाणी केली ती म्हणजे श्रवण आहे, त्याला प्रत्युत्तर या ठिकाणी ॲडव्हान्स टॅकल मध्यरक्षकांना खरोखरच या ठिकाणी विचार करावा लागतोय। गुण गमावतोय एका पाठोपाठ एक दोन्ही संघ। एक चांगली लढत देण्याचा प्रयत्न नक्कीच जाकमाता क्रीडा मंडळाकडून केला जाईल, परंतु तितका चांगला प्रतिकार या ठिकाणी विठ्ठलाळी करताना पाहायला मिळतोय। एक होणार असा खेळाडू नक्कीच आपल्या या श्रीवर्धन शहरामध्ये लाभलाय, तो म्हणजे अर्थातच श्रवण साठे।
अक्षय याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. श्रीवर्धन शहर मर्यादित कबड्डी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले आणि त्या ठिकाणी चालू असलेला पहिला उपांत्य पूर्व फेरीचा सामना या ठिकाणी रंगतोय. तो म्हणजेच विठ्ठलाळी वर्सेस जाखमाताच्या दरम्यान आणि या ठिकाणी पूर्णपणे मदार असणार आहे ती म्हणजेच आणून द्यायची. हिंदी मध्ये सांग त्याला. तेजी बोलते तो हमारे बोलते आपकी है. एक गुण नक्कीच प्राप्त करतोय. तुषार कापला बाद केलंय त्यामुळे तुषार काप जोपर्यंत फॉर्ममध्ये येत नाही तोपर्यंत या ठिकाणी पकडींचं प्रदर्शन पाहायला मिळणार नाही आहे. त्यामुळे नक्कीच तुषार काप आता बाहेर गेल्यामुळे नक्कीच दडपणात असणार आहे. एक बोनस गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सौरभच्या माध्यमातून केला जातोय का तो पाहायचा आहे. परंतु यासाठी खरोखरच आपला पददालित्य फार महत्त्वाचं आहे, फुटवर्क फार महत्त्वाचं आहे आणि कबड्डीसाठी धावणं फार महत्त्वाचं आहे. तरच तुमचा फुटवर्क नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळत असतो आणि या ठिकाणी खरोखरच एक चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतो आहे आणि या ठिकाणी अक्षयला बाद केलं आहे. त्यामुळे एक वेळा इराद्यामध्ये या ठिकाणी आपला खेळ साकारताना पाहायला मिळतो श्रवण साठे. परंतु या ठिकाणी नक्कीच एक गुण प्राप्त होईल तो म्हणजेच विठ्ठलाळी या संघाला. विठ्ठलाळीचे पाठीराखे नक्कीच बेहद खुश आहेत या ठिकाणी पाहायला मिळतात. दुबई फॅन क्लब आयोजित या कबड्डी स्पर्धेचा आपण थरार या ठिकाणी अनुभवाला आलोय आणि या ठिकाणी खरोखर सुंदर पकड या ठिकाणी सुनील वाणीची आठवण करून देणारी पकड या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे विठ्ठलाळीकडून. आणि या ठिकाणी एक लोणाचा बोजा जाखमाता क्रीडा मंडळावर. टाइम ऑफ मिळवला आहे. थोडासा वेळ द्यावा लागेल, थोडासा कानमंत्र द्यावा लागेल आणि त्यातूनच आपल्यावर आलेले संकट दूर करावं लागेल. त्या अर्थातच जाखमाता क्रीडा मंडळाला आणि आपली जी काही आघाडी आहे ती कायम कशी टिकवता येईल याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष राहणार आहे. अशी ही स्पर्धा या ठिकाणी केली जाते ती म्हणजेच दुबई फॅन क्लब आयोजित. पाण्याची व्यवस्था करा मैदानाकडे. पुढील सामना आहे दुसरा क्वार्टर फायनलला सामना काळेश्वरी वर्सेस भैरवनाथ क्रीडा मंडळ. काळेश्वरी वर्सेस भैरवनाथ क्रीडा मंडळ पुढील सामना खेळला जाईल. दोन्ही संघांना पहिला पुकार या ठिकाणी दिला जातोय. फर्स्ट कॉल काळेश्वरी वर्सेस भैरवनाथ. बोनस पॉइंट प्राप्त केलाय अक्षयनं. एक चांगली लढत मैदानामध्ये या ठिकाणी नक्कीच आपल्या खेळाची प्रशंसा केली जाईल. या ठिकाणी खरोखर टाळ्या वाजवल्या जातील. आपला उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग उपस्थित आहे. ते सुद्धा एक दर्दी प्रेक्षक वर्ग आहे आणि त्यांच्याच हजेरीनं ही स्पर्धा यशस्वी होईल. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी खेळाडू वृत्तीला फार महत्त्वाचं योगदान असणार आहे. साहिल सोंडे यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. साहिल सोंडे आपको रिक्वेस्ट है आप मंच के पास आइए. आणि या ठिकाणी काय घडतंय नक्कीच 2 गुण का 3 गुण परंतु 2 गुण जाहीर केले ते पंचाने. त्यामुळे नक्कीच या 2 गुणांना थोडीशी आघाडी कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. चढासाठी पुन्हा एकदा श्रवण साठे याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे आणि हा खरोखरच एक ॲडव्हान्स टॅकल. परंतु या ठिकाणी सौरभनं साहिलला बाद केलंय. त्यामुळे नक्कीच दोघांसाठी बंधूंमधनं असतं द्वंद्व या ठिकाणी सौरभनं यावेळी जिंकलंय. परंतु या ठिकाणी सामना जिंकायचा आहे तो कोणाच्या बाजूने जातोय तो येणारा काळ नक्कीच सांगेल. जाखमाताकडे जातोय की विठ्ठलाळीकडे. गुणफलक 12-6 असा गुणफलक आहे. सोंडे आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे या. साहिल सोंडे आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. सौरभ साठे या चढाईसाठी पाहायला मिळतोय. खरोखर प्रयत्न चांगला होता आणि मध्यंतर होते. 12-6 असा गुणफलक आहे. त्यामुळे या 12-6 नंतर काय कोणाचे 6 वाजतेत का 12 वाजते ते पाहायचं आहे. परंतु या ठिकाणी
एक चांगली भली मोठी आघाडी घेते ते विठ्ठलाडी क्रीडा मंडळानं. 6 गुणांची आघाडी आहे, त्यामुळे नक्कीच एक पुढच्या 7 मिनिटांमध्ये उत्तरार्धामध्ये काय घडतंय काय बिघडते ते पाहायचं आहे. परंतु दोन्ही संघ तितक्याच मोलाचे आहेत, त्यामुळे नक्कीच आजपर्यंत कबड्डी खेळते आलेले आहेत, त्यामुळे नक्कीच त्यांच्याकडे मोठा अनुभवाचा वारसा आहे. येस येस, या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक कबड्डी रसिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यातीलच आमचे मित्र अनिल कोजबे यांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत असेल. तसेच मयूर मांडवकर यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्तानं. निलेश बोले यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. पाण्याची व्यवस्था करा मैदानाकडे. या पुढील सामना काळेश्वरी वर्सेस भैरवनाथ क्रीडा मंडळ. काळेश्वरी क्रीडा मंडळ वर्सेस भैरवनाथ क्रीडा मंडळ यांच्या दोघांच्या दरम्यान दुसरा क्वार्टर फायनल सामना खेळवला जाणार आहे, याकडे लक्ष द्यायचं आहे. मध्यंतरानंतर सामन्याला सुरुवात होते. 12-6 असा गुणफलक. पहिली चढाई सौरभ साठियाची आणि या ठिकाणी नक्कीच चांगली लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी खरोखरच चांगला प्रयत्न आणि या ठिकाणी एकच गुण प्राप्त होणार आहे. प्रयत्न चांगला होता, परंतु तितकाच चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकांचा होता. फक्त पाय थोडासा स्लिप झाला आणि त्यानंतर रेडरला सेफ देण्याचा प्रयत्न चांगला होता, त्याबद्दल कौतुक होणंच गरजेचं आहे. चढायसाठी गेलाय तो म्हणजेच विठ्ठलाडीचा खेळाडू, त्याच्यासमोर आहे ते 7चा डिफेन्स. या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करावा लागेल. आपल्या संघासाठी एक तरी गुण प्राप्त करणं फार गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा एमटी चढाई. या ठिकाणी सुपर टॅकल ऑन आहे, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी कोण प्रयत्न करतोय. सुपर टॅकलचा प्रयत्न विठ्ठलाडी करते का ते पाहायचं. या ठिकाणी गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न साठी करतोय का ते पाहायचं. खोलवर अशी चढाई आहे, कोपरा रक्षकावर आक्रमण आहे आणि या ठिकाणी रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय करा. परंतु या ठिकाणी 2 गुण, त्यामुळे नक्कीच आता या लोणच्या उंबरठ्यावर आहे ते म्हणजेच विठ्ठलाडी संघ आणि त्यातून त्यांना सावरावं लागेल. ते विठ्ठलाईला बोनस प्राप्त करण्याचा प्रयत्न, बोनस नक्कीच प्राप्त केलाय आणि हे 3 गुण, त्यामुळे गुणफलक आहे तो म्हणजेच अक्षय. बोनस प्राप्त करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो. या ठिकाणी नक्कीच आक्रमक चढाई करण्याचा प्रयत्न अक्षयच्या माध्यमातून, परंतु त्याला प्रत्युत्तर बोनससाठी प्रयत्न, सुंदर ॲटम केलाय. परंतु हा प्रयत्न यावेळी यशस्वी होतोय का ते पाहायचं आहे. एक चांगली लढत 2 संघांमध्ये पाहायला मिळते. 2 दिग्गज संघ आहेत, विठ्ठलाडी आणि जागपता क्रीडा मंडळ. या 2 संघांच्या दरम्यान चाललेले हे द्वंद्व कोणाच्या बाजूने जाईल ते सांगता येणार नाहीयेत. शेवटची 5 मिनिटं घोषित केलेत. रुद्र याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते, त्याच्यासमोरचा 7चा डिफेन्स. या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल, विजय संपादन करण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात आणि हे प्रयत्न जर का अपुरे पडले तर नक्कीच या स्पर्धेतून आपल्याला बाहेर पडावं लागतं. त्यासाठी खरोखरच प्रयत्नच करावे लागतील. चढायसाठी येतोय तो श्रवण साठे की त्यानं बोनस रेषा पार केले, आपल्या सहकाऱ्यांकडे पाहिले, परंतु त्याला या ठिकाणी समाधान काही होत नाहीये. परंतु या ठिकाणी गुण प्राप्त करण्याचा त्याच्या माध्यमातून प्रयत्न केला जातोय. सुंदर अशी चढाई आहे, सुंदर अशी चढाई. सुपर रेड होते का नाही तर 2 गुण प्राप्त करतोय, 2 गुण प्राप्त करून घेतोय. 2 गुण फार महत्वाचे आहेत आणि या ठिकाणी पूर्णपणे आता
शेवटची 4 मिनिटं घोषित केली ते पंचाने आणि या ठिकाणी काय घडतंय सुंदर प्रयत्न आहे. पंचांच्या भूमिकेकडे लक्ष द्यायचं आहे. गुण मिळालाय तो म्हणजेच विठ्ठलाईला, बोनस पॉइंट मिळालाय तो म्हणजेच एक देरदी पक्षक वर्ग या स्पर्धेच्या निमित्तानं तो टच करत गुण प्राप्त करतोय. आज खरोखर सांगतो की या ठिकाणी आपल्याला तुषार काहीच करू शकला नाही. त्याला नावाला साजिश असे खेळ या ठिकाणी काही करू शकलेला नाही तो तुषार. नक्कीच त्याच्याकडे खूप काही अपेक्षा होत्या, परंतु या ठिकाणी वेळ आणि खेळ, त्यामुळे ज्याचा खेळ उंचावेल त्याला वेळ साथ देते ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर पक्कड या ठिकाणी सांघिक खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. अर्थातच विठ्ठलाई संघाचा 2-1 अशी लढत. सुपर टॅकल ऑन आहे. वेदांत गुरव मैदानामध्ये कोपरा रक्षकाची भूमिका बजावतोय, परंतु त्याला या ठिकाणी शेवटची 3 मिनिटं घोषित केली ती पंचाने. 18-14 असा गुणफलक आहे. त्यामुळे नक्कीच या सामन्यामध्ये अजूनही कलाटणी देणारे क्षण आपल्याला पाहायला मिळतील, कारण आपल्याकडे संयमाची परीक्षा वेळ पाहत असते आणि या ठिकाणी टाइम ऑफ मिळवला. या ठिकाणी खेळाडू बदली करण्याचा प्रयत्न केला जातोय खरा, तो म्हणजेच जाकमाता क्रीडा मंडळाकडून. त्यामुळे नक्कीच मोठी जबाबदारी असेल ह्या नवीन उदित खेळाडूवर. एक आपल्या संघासाठी 1 गुण प्राप्त करून देतोय का ते पाहायचं आहे. पण इतकं चांगलं मैदान या ठिकाणी निर्माण केलं आहे, त्या ठिकाणी खरोखरच मैदानामध्ये बसून या कबड्डीचा आनंद घेणारे प्रेक्षक वर्ग यालाच म्हणतात दर्दी कबड्डी रसिक, की खरोखरच आपल्याला मिळालं त्या जागी बसून त्याने या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतात. आमचे मित्र राऊत साहेब सुद्धा त्या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतात, की खरंच कबड्डी दर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. प्रयत्न तितकाच चांगला होता आणि गडी बदलण्याचा सुद्धा निर्णय चांगला होता, परंतु नशिबाची साथ या ठिकाणी देत नाहीये. सोंडे साहेब सुद्धा मैदानामध्ये बसून सामन्याचा आनंद घेतात. याचबद्दल कबड्डी दर्दी म्हणजे कबड्डीची काय खासियत आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. असे कबड्डी रसिकावर जर लाभत असतील तर नक्कीच आमच्या कबड्डीचा उदय फार महत्त्वाचा आहे. येणारा काळ सुद्धा फार महत्त्वाचा आहे, कारण एवढं मोठं मन असावं लागतं. ते मन आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालंय. खरोखर सांगतोय आपलं मनोमन मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय की कबड्डी पाहिजे ना, ती मैदानाच्या बाहेर बसून आणि आनंद घ्यायचा आहे. खरोखरच कौतुक आहे आपलं. तर पुढील सामना आहे तो म्हणजेच काळेश्वरी वर्सेस भैरवनाथ. या 2 दिग्गज संघांच्या दरम्यान पुढील सामना या खेळवला जाणार आहे. त्यामुळे नक्कीच प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहतोय की पुढील सामन्यामध्ये सुद्धा असाच एक जबरदस्त टक्कर होणारा सामना या ठिकाणी होईल का. बोनस गुण प्राप्त होते. अजूनही हार मानलेली नाहीये, या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल. एक चांगली सुपर रेड जर आली तर नक्कीच सामन्याला कलाटणी देऊ शकते. दुबई फॅन क्लब आयोजित ही कबड्डी स्पर्धा आणि आपल्यासाठी ही खरोखरच घेऊन आलंय. आणि या ठिकाणी खरोखरच श्रवण साठेचं खरोखरच सेन्स ऑफ ह्युमर या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरोखरच आपल्यावर आलेलं आक्रमण त्यांनी सहजरित्या परतवलं आलं, सुंदर पक्कड केली, 1 गुण प्राप्त करून घेतला आपल्यासाठी. आणि खरंच याला म्हणतात की आपल्या चाणाक्ष वृत्तीचा फायदा या ठिकाणी संघाला होत असतो, स्वतःच्या खेळाला होत असतो. आणि या ठिकाणी पूर्णपणे डॉमिनेट करण्याचा प्रयत्न जाकमाता क्रीडा मंडळाला करण्याचा प्रयत्न या ठिकाणी विठ्ठलाई संघ करताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेचा पहिला दावेदार होतोय का ते पाहायचं आहे. या अक्षय याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. आयोजकांना विनंती करतो या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची आहे. अतिशय सुंदर खेळ
श्रवण साठे अक्षय साठे एकमेकांना हस्तांदोलन करतात, परंतु या सामन्याचा निकाल नक्कीच विठ्ठलाच्या दिशेने गेला असला तरी मैत्रपूर्ण असणं फार गरजेचं आहे. दोनदा असतं ते फक्त 10 ते 20 मिनिटाचं, परंतु या ठिकाणी एक मैत्री कायम राहणं फार गरजेचं आहे. खरोखर सांगतो की आपलं मैत्रीचं हस्तांदोलन या स्पर्धांमागून हेतू हा एकच असतो की एकमेकांमध्ये आपलं मैत्रीचं वातावरण हे फार महत्त्वाचं असतं. जकवान जकवान आजची ही स्पर्धा ट्रॉफी लिख के लो, ट्रॉफी के